नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोंदी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल आहे कोकणी मुलगा याच्यावर। आज आम्ही चाललो आहे महिमतगडला चाललो वरती। आज महाशिवरात्र आहे, त्याच्या निमित्तानं वरती महिमतगडला कार्यक्रम असतो। तर आज आम्ही सगळे फॅमिली वगैरे ह्याच्यातून टेम्पोमधून येते आणि आम्ही बाईकने आलो दोघं। आता ते वरती जाणार, वरती जाऊन त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार। सकाळी 5 वाजल्यापासून कार्यक्रम होता, पण आम्ही लेट निघालो, त्यामुळं आता किती वाजतील पोचायला काय माहिती। पण आता बराच वेळाचं वरती पोचू आणि वरती पोचल्यावर तिथे मंदिर, तोफा, महाराजांचा तोफा, तळी सगळं असणार आहे। पण त्याचे पण मी दाखवणार पायथ्याला आलेलो आहे, म्हणजे इथून थोडंसंच आम्हाला चालायचं वरती पोचू। हे आम्ही एवढे जण आहेत, सगळे टेम्पो भरून आलेले आहे। हे बघा गडाकडे जाण्याचा मार्ग दिसतं। हां, ही वाट आहे गडाकडे जाण्याची, इथून वरती जाणार। त्याच्यानंतर आता वरती जास्त नसेल चालायचं, तिथे आपल्याला बुरुज पण दिसतोय जवळच, त्याच्यामुळे आता थोडंसं चालल्यावर आपण गडावरती पोचू। बघू शकता ह्या किल्ल्यावर आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे। किल्ले महिमतगडाचा मुख्य दरवाजा, श्री म्हसोबा देवस्थान, घोडे बांधण्याचे ठिकाण, तलाव, पाण्याची 9 तळी, प्राचीन शौचालय, धान्य कोठार साठा करण्याचे ठिकाण, श्री आई विठला देवीचे मंदिर, श्री रामेश्वर मंदिर, आई भवानीचे मंदिर, मारुती मंदिर, प्राचीन तोफा, सिमेंट चुना असण्याचे ठिकाण, टकमक टोक आणि किल्ले महिमतगडाची तटबंदी वगैरे हे ह्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि आता आपण पोहोचलोय किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर। हा बघा, आपण बघू शकता। आपण खालून बघायला गेलो तर दरवाजा दिसत सुद्धा नाहीये आणि आपल्याला वरती येऊन असा हा दरवाजा बघायला भेटणार आहे। असा आज महाशिवरात्रीनिमित्त इथं कार्यक्रम असल्यामुळे इथे म्हणजे थोडीशी रंगोळी वगैरे केलेली आहे। आणि हा महिमतगड कसा असणार आहे हे हा बघा, हा असा असणार आहे महिमतगड। आपल्याला पाण्याची तळी पाहायला भेटेल। आता आपण तिथे जाऊया, ह्या साईडला पाण्याचं तळ आहे, तुम्हाला दाखवतो कसं असणार आहे। एक तळ आहे, हे बघा, इथं थोडंसं पाणी आहे। आपलं बुरुज, हा पहिला बुरुज गडावर चढल्यानंतरचा उजव्या साईडला लागतो। हा इकडे हे बुरुजावरून बघण्यासाठी इथे पण तटबंदी होते असणार, पण नक्कीच आता ती तुटली आहे भरपूर वर्षानंतर तटबंदी। बघू शकता बुरुजावरून आपल्याला सगळ्या साईडला बघता येतंय। मंदिर आहे इथं, मंदिराचं आता महाप्रसाद आहे इथे। आज महाप्रसादानिमित्त सगळ्यांच्याच व्यवस्था केली, प्लस हे बघा आतमध्ये, हा आतमध्ये हे विठलाई देवीचं मंदिर असं आहे। बघू शकता ही मूर्ती किती सुंदर मूर्ती आहे। ही मूर्ती त्या काळात घडवलेली आहे, किती सुंदर घडवलेली आहे पाषाणावर। इथं ओट्या वगैरे भरल्या जातात। आता रामेश्वरचं मंदिर, रामेश्वर म्हणजे लिंग, त्याच्या बाहेर नंदी आणि आतमध्ये हे मंदिर असं आहे। रामेश्वराच्या बरोबर समोर एक छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे। आपण बघू शकता, आपण तिथं जसं वाचलं होतं श्री विठलाई देवी मंदिर, रामेश्वर मंदिर आणि हे हनुमान मंदिर। आता आम्ही हनुमान मंदिराच्या इथं आलो, इथे पाया पडणार। आम्हाला बुरुजावरती ह्याच्यावर जायचं होतं, गडाच्या टोकावर। आता ते कसं होणार आहे अजून माहिती नाही, पण ह्या साईडून इथून गडाच्या टोकावर जाण्याचा मार्ग आहे, हा इथून समोरून। म्हणजे जिथं तिथं बसले तिथं खणलं की चुना येतो अजून पण? अच्छा, हां। आणि ह्या साईडला हे घोड्यांना पाणी पिण्याचं तळ होतं ह्याच्यात। इथे घोड्यांना जाण्याची वाट वगैरे तेव्हा प्रॉपर होती असेल। आता हे जसं तळं बांधून ठेवलेलं, आता जसं ह्यांनी सांगितलं नाही की तिथे चुना लावून ठेवलेला। त्या तिन्ही तोफा बांगडी तोफ आहेत, ज्या म्हणजे बनवून त्यांना 3-4 हिस्सांमध्ये जॉईन केलेलं आहे, अशा ह्या किल्ल्यावरच्या तोफा आहेत। आता ह्या सगळ्या एकत्र करून ठेवलेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या बुरुजांवर अशा मांडलेल्या होत्या असणार नक्कीच। आता आम्ही इथून गड फिरायला चाललो आहे, त्या साईडला दुसरा बुरुज आहे, त्या साईडला जाणार आहे वाट। इकडं हे बघू शकता किती एकदम घट्ट जंगल असं आहे।
आता आपण आलो किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजावर. हा बघा, हा किल्ल्याचा दुसरा बुरुज किती छान बनवलेला आहे बघा, बघू शकता. जसं आपल्याला बाकी किल्ल्यांवर बघायला भेटतं तसाच बनवलेला आहे एकदम. म्हणजे हे बुरुजापर्यंत जायला, बुरुजातून खाली उतरायला हे इथं असं. हा खालचा भाग आपण किल्ल्याच्या तिन्ही साईडला बघू शकता पूर्णपणे. आणि त्या साईडला एक बुरुज आहे, तिकडून आपल्याला हा किल्ला उंचावर असल्याचं रिझन समजतं. आणि आता जसं आमच्याबरोबर आमचे काका आहेत, त्यांनी एका पुस्तकामध्ये असं वाचलं होतं की कोल्हापूरवरून वगैरे यायचे ना, ते सगळ्यांना ह्या किल्ल्यावर थांबायला द्यायचे, थांबा ठेवायचे त्यांचा. म्हणजे त्यांना मेहमान वगैरे यायचे, त्यांना ह्या किल्ल्यावर पहिले विश्राम करायला द्यायचे असं. हा किल्ल्याचा दुसरा बुरुज, ह्याची तटबंदी बघू शकता अजून पण किती चांगली आणि दणकट आहे. हा किल्ला ह्या बाजूवर सुद्धा आपल्याला पूर्णपणे एक माणूस उभा राहू शकतो एवढं आहे असं. गडाच्या सर्वात उंच टोकावर ज्या आहे बघा, हा सर्वात मोठा ध्वज इथं गडावरचा, असा उंच ध्वज लावलाय. ह्या इथून आपल्याला पूर्ण गड म्हणजे गडाच्या सगळ्या साईडवर दिसतं. आणि हा सह्याद्री बघू शकता, संपूर्ण गडा गोल फिरून पूर्ण सह्याद्री, किती मोठा सह्याद्री आहे, ज्याचा आपल्याला नजरेनं बघून पूर्ण होत नाही आहे एवढा मोठा सह्याद्री. हा त्या साईडला आहे, आपण बघितला मगाशी जेव्हा बुरुजावरून आपण जाऊन आलो तो बुरुज त्या साईडला आहे. आणि दुसरा बुरुज ह्या साईडला, इकडे एक मंदिर वगैरे खाली आहे जिथं आता आपण जाणार आहेत परत, जो परतीचा मार्ग असणार आहे आपला. ध्वज सुद्धा किती चांगला फडकतोय, सर्वात उंच टोक, हवा तितकी चांगली. आता आम्ही परत खाली चाललोय, हे पूर्ण रान, ह्या रानामधून खाली चाललोय. आपल्याला इथंच मध्ये कुठेतरी आपल्याला हे बघायला भेटणार आहे, जो ह्याचा साठा होता ना, म्हणजे अन्नधान्याचा साठा, तो इथेच कुठेतरी मध्ये आहे असं आपल्याला मगाशी त्यांनी खाली सांगितलं. आता आपण जाताना बघू त्याला. बोललो होतो धान्याचा साठा, हे बघा धान्याचा साठा करायला हे असणार आहे इथे. एक सेकंड, आपण आता आतमध्ये जाऊया पूर्ण. हे अन्नधान्याचा साठा करण्यासाठी आता ते पूर्ण पडीक झालं आहे, पण तरी पण हा किल्ल्यावरती जो अन्नधान्य ठेवायचं असतं त्याचा साठा करण्यासाठी हे असं बांधकाम करून ठेवलं होतं. म्हणजे ही अशी खोली असते बनवून ठेवलेली, ही ती खोली आहे. आपण पूर्ण गड फिरून आलेलो आता, झालं सगळं फिरून. इथून सुरुवात केली होती आणि इकडून पूर्ण गोल फिरून परत तिथं चालू आहे. सगळे दोन्ही बुरुज बघितलेले, वरती टोक, सर्वात उंच टोक बघितलेलं, हां ध्वजस्तंभ बघून आलो. आणि आता परत जिथून होतं तिकडे आलेलं आहे. असं आपण पूर्ण महिमतगड फिरलो आहे. खूप छान गड आहे. तसं बघायला गेलं तर मोठा स्वराज्यामध्ये मोठा वाटा देखील म्हणता येईल, कारण आपल्याला सगळे जसं मागाशी काकांनी सांगितलं की सगळे जे पाहुणे वगैरे यायचे त्यांना इथं आपल्या इथं स्टे दिला जायचं. म्हणजे लांबून येणारे त्यांना इथं स्टे देऊन त्यांना पुढे पाठवलं जायचं. तर आपल्याला तोफा बघायला भेटल्या, मंदिरं पाहायला भेटली. एवढा जसं स्वराज्यामध्ये पण प्रत्येक किल्ल्याचा इम्पॉर्टन्स आहेत, तसेच ह्या देखील किल्ल्याचे आहेत. आपण नक्की हे किल्ले तसे सगळ्यांना माहिती नाहीत, आपण विजिट करून थोडंफार ह्या किल्ल्यांची देखील सुधारणा केली पाहिजे. पण हा देखील किल्ला खूप छान आहे, नक्कीच तुम्ही पण विजिट करा. आता आमचा गड उतार करायला सुरुवात केलेली आहे आम्ही. आता आम्ही निघालो आहे घरी, बाकीचे सगळे लेट येणार आहेत. एक चांगला अनुभव होता ह्या गडावरती येण्याचा. आता पूर्ण गड फिरण्यासारखा करून ठेवला आहे. पहिल्या ह्याच्यापेक्षा खूप जंगल होतं, आता जंगल थोडंसं कमी आहे आणि पूर्ण वाटा वगैरे सगळ्या बुरुजाकडे वगैरे जाण्याला. आणि आता आम्ही निघालो आहे परत. सो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड नक्की विजिट करा ह्या गडाला. जर तुम्हाला जमत असेल, तुम्हाला पण चांगला अनुभव भेटेल. त्यावेळेलासुद्धा कशी मॅनेजमेंट होती हे दिसेल, कारण आपल्या महाराजांची मॅनेजमेंट प्रत्येक वेळेला प्रत्येक गडावर खूपच छान आहे, तशी ह्यासुद्धा गडावर. थँक्यू.